झी 24 तास एक पाऊल पुढे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानं नव्या समीकरणांच्या चर्चेला पुन्हा वेग आलाय। दुसरीकडे रामदास आठवलेंनी मनसेला महायुतीत घेण्याच्या चर्चेला टाळं लावण्याची मागणी केली। एकूणच महायुतीबाबत शिवसेनेच्या गोंधळाच्या भूमिकेमुळे मित्र पक्षांचीही कोंडी झाली असून युतीतला सावळा गोंधळ त्यामुळे आणखीनच वाढलाय। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच मनसेला महायुतीत घेण्याची भूमिका मांडून शिवसेनेचा रोष उडवून घेणारे देवेंद्र फडणवीस बुधवारी सकाळी राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले आणि मनसेसह महायुतीच्या चर्चांना पुन्हा एकदा फोडणी मिळाली। अर्थात भेटीनंतर फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया ताकाला जाऊन भांड लपवण्यासारखीच होती। राजसाहेब ठाकरे यांची शुभेच्छा भेट घेतलेली आहे आणि मी यापूर्वीच हे सांगितलं होतं की सर्व पक्षांच्या नेत्यांची भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी भेट घेणार आहे आणि तशाच प्रकारची ही भेट घेतलेली आहे। याला कुठलाही राजकीय अन्वयार्थ नाही। मनसेबरोबरच महायुतीची भूमिका घेतल्यानं आधीच शिवसेनेच्या टीकेचे धनी झालेल्या फडणवीस यांची ही प्रतिक्रिया म्हणजे दुधानं तोंड पोळल्यानंतरही ताकही फुंकून पिण्याचा प्रकार होता। काहीशी अशीच अवस्था रिपाईच्या रामदास आठवले यांची झाली। आधी आडेवेडे घेत मनसेला टाळी देण्याची भूमिका आठवलेंनी घेतली आणि शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून त्यांचा समाचार घेतला। ही टीका जिव्हारी लागलेल्या आठवलेंनी मग उपरोधिक शैलीत शिवसेनेचे टोले लगावत कोलांट उडी मारली। मी बोलल्यानंतर मात्र त्या ठिकाणी सगळ्यांचा बीजेपीचा आणि आमचा खरपूस समाचार घेतला। आता जर शिवसेनेमधले काही नेते किंवा इतरही काही नेते जर पुन्हा त्या विषयावरती ही भूमिका मांडत असतील तर मला वाटतं की त्यांचा समाचार सामनाने घेतलाच पाहिजे। मनसेच्या याला टाळं लावण्याचं मी तर टाळा अगोदरच लावलेलं होतं, परंतु आता हा टाळं लावण्याचा जो आता टाळी सोडून आता टाळ्याकडे आम्हाला जावं लागणार आहे आणि म्हणूनच मी अगोदर म्हणालो की उद्धवजी 15ला आले, एकदा उद्धवजी मुंडे आणि माझी बैठक झाली त्याच्यामध्ये फायनल निर्णय होईल की पुन्हा या विषयावर चर्चा करायची नाही। भाजप नेत्यांनी राज यांची भेट घेऊ नये, त्यानं वाद आणखीन वाढेल असा सल्लाही आठवलेंनी दिलाय। एकीकडे काँग्रेस आघाडी विरोधात विशाल महायुतीसाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे फिल्डिंग लावत असताना शिवसेनेच्या उलटसुलट भूमिकेनं मित्रपक्षही बेजार झालेत। मनसेला टाळी देण्याच्या भूमिकेवरून फडणवीस आठवलेंना टोले लगावणारी शिवसेना आता काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।